हॅलो गाईज, तर तुम्ही म्हणता आता हे काय नवीनच घर सोडून चालली की काय? तर थांबा, घर सोडून वगैरे काय चालली नाही. तर आम्ही चाललो सुट्टीला. तर डेट काय फिक्स नाही, फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत डेट मिळून जाईल. त्यामुळे आतापासूनच आम्ही तयारीला लागलो आहे. दरवेळेस असं असतं, सुट्टी जायचं म्हटलं की 1 महिना अगोदरपासून आमची पॅकिंग चालू असते. मग दरवेळेस त्यातले कपडे काढायचे, मग भरायचे, काढायचे, चालूच असते 1 महिनाभर. तर आता यश झोपलेला आहे, त्याला बळत झोपत नव्हता. तर माझं इथं ब्लाऊज लेस बसवायचं काम चालू आहे. आणि ही जी लेस आहे ती अगोदरच बसवलेली आहे, पण मला जास्त लांब पाहिजे होती, त्यामुळे मग मी एक्स्ट्रा हे छोटे मोती घेतले बाहेरूनच आणि तेच नंतर त्या सुई धाग्यामध्ये होऊन लांब बनवले. तर तुम्ही आता बघू शकता, अशा प्रकारे इतकं लांब पाहिजे होतं. मग ते आता मी टाके घेऊन ते जोडून टाकलं, तर ते असं दिसते. तर तुम्हाला दाखवते आता पुढे एक साईड झाल्यानंतर. तर आता वाजले 4:30 आणि मी 4 वाजायची वाटच पाहत असते, कधी 4चा काटा पार होईल आणि कधी मी चहा बनवायला जाईल. कारण चहाची मी एकदम नशेडी आहे असं म्हणता येईल. कारण चहा जास्तच आवडतो मला आणि त्यांना बिलकुलच चहा आवडत नाही, एकदम उलट आहे आमचं. तर आता मी चहा बनवायला लागले. तर तुम्हाला हे बघून आता वाटत असेल हे काय चाललंय, डब्यामध्ये चहा. तर हां, मी इथेच पाहिले डब्यामध्ये चहा बनवतात, मग मी पण बनवायला लागली. कारण 1च कप चहा बनवायचा असतो, मग एवढ्या मोठ्या पातेल्यात बनवण्यापेक्षा छोट्या डब्यात बनवलेला काय प्रॉब्लेम आहे. पण तुम्हाला सांगताना मला हसायला येते की काय म्हणतात, काय येण्यासारखं. तर चहा आता बनलेला आहे, या चहा प्यायला. तर यश आणखीन झोपलेला आहे. तर मी माझा पहिला चहा घेते, नंतर बाकी तुम्हाला दाखवते की ती ब्लाऊजचं लेस कशी बसवली आहे. तर अशा प्रकारे याची एक बाजू बनवून झालेली आहे. तर ती कशी वाटते माहीत नाही, आता असं तर ठीकठाक दिसते, घातल्यावर समजून कसं दिसतंय. तर मी आता वरी आले, म्हटलं ये झोपला तोपर्यंत एखादा व्हिडिओ करावा. तर मला तयार व्हायचा खूप कंटाळा आहे, त्यामुळं आहे त्याच ड्रेसवर असंच मी एक व्हिडिओ शूट करणार आहे. तर आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. तर मी सकाळपासून जेव्हा बी आरशामध्ये पाहते किंवा कॅमेऱ्यामध्ये पाहते, माझी नजर फक्त याच गोष्टीवर जाते. कारण खूप दिवसातून म्हणण्यापेक्षा वर्षातून म्हणता येईल की हा मला फोड आलेला आहे. सकाळी मम्मीचा फोन आला होता, तर मम्मी म्हणते गालाला टिक्कू लावला की काय. आता तिला म्हटलं लहानपणी लावला नसेल म्हणून आता टिक्कू आलाय ऑलरेडी. तर मला असं काही नाही, ते फोड आलाय. यश पण विचारतोय मम्मा काय झाले तुला, ते पण खूप चिडवतात हे काय झाले करून. असं वाटायला ह्या फोडने येऊन मोठी गलती केली काय असं झाले. असं ते जाईलच, ते 15 दिवसात नंतर गायब होऊन जाईल, त्याचं एवढं काय नाही आहे. तर यश महाराज आणखीन झोपलेत, मी व्हिडिओ बनवून आले खाली आणि आता मी चालले मार्केटला. तर आता 7 वाजलेत, यशचे पप्पा घरी आले होते. तर म्हटलं आता थोडंफार सामान घ्यायचं होतं आणि चालले. तर इथं आले मी आटा घेण्यासाठी. तर आता सुट्टीला जायच्या हिशोबातच मी आटा घेतला आहे, कारण आता खूप कमी दिवस आहोत म्हणून कमीच घेतला. तर इथं दूध डेअरी जवळच होती, मग मी चालतच गेले आणि नंतर दूध घेतलं. तर आटा आणि दूध घेतल्यानंतर मी आले चिकन घेण्यासाठी. तर आज मी एकटी झाली, यशला त्यांच्याजवळ ठेवून आले. तर आतमध्ये आता जाऊन मी चिकन घेतलं आणि या व्हिडिओच्या नादामध्ये आताच चिकन हे कुत्र्याने ओढून घेतलं असतं, माझं लय अवघड आहे. मग नंतर आले किराणा स्टोअरमध्ये, तर थोडं सामान घ्यायचं होतं. यशला पण हे लेस घेतले, नंतर अंड्याचा ट्रे घेतला, भाजी घेतली, केळी घेतली. तर आता मी चालले घरी. आता घरी आल्यानंतर पाहते तर यांचं हे चालू होतं मेकअप. तर हा केक कालपासून आमच्या फ्रीजमध्ये आहे. तर काल त्यांचा वाढदिवस होता, पण त्यांना रात्री यायला खूप लेट झालं. मग त्यामुळे आज आम्ही हा केक कटिंग करतो आणि स्पेशल यशसाठी आणला आहे हा केक. कारण रात्री तो झोपला, मग काय उपयोगच नाही कट करून, मग त्याच्यामुळे आज हा केक ठेवला होता. तर चला, आजच्या ब्लॉगला मी इथेच फुल स्टॉप लावते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. बाय.